मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो काल आपण पाहिलं की आपल्या सर्वांचा लाडका रुस्तुम हिंद केसरी दशम हिंद केसरी बकासूर कालच्या मैदानामध्ये माळशिरस या ठिकाणी पळताना पण पाहिला. आणि मित्रांनो त्या मैदानामध्ये आपला बकासूर फायनलसाठी पात्र झालेला होता आणि बकासूरने कालच्या मैदानामध्ये गुलाल देखील घेतला, 4थ्या क्रमांकाचा मानकरी देखील ठरला. पण मित्रांनो आता विषय असा आहे की आता बकासूर आपल्याला पुढील कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार, नक्की बकासूरचं नियोजन कसं असणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो आता एक भव्य असं मैदान आहे, ज्या मैदानात संपूर्ण कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला बैलगाडी मालक सहभाग घेताना दिसणार आहेत. असं एक भव्य असं ओपनचं मैदान असणार आहे. मौजे गोटावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे. मित्रांनो या ठिकाणी एक भव्य असं मैदान आहे, ओपनचं मैदान आहे आणि वाघजाई केसरी म्हणून ह्या मैदानाचा उल्लेख केला जाणार आहे. मित्रांनो ह्या मैदानाचं प्रथम पारितोषिक हे असणार आहे 1.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 1,11,000, तृतीय असणार आहे 81,000, चतुर्थ असणार आहे 61,000 आणि पंचम असणार आहे 51, सहावा असणार आहे 41,000 रुपये, सातवा असणार आहे 31,000 रुपये आणि आठवं जे पारितोषिक असणार आहे ते असणार आहे 21,000 रुपये. तर मित्रांनो ह्या मैदानाचे आयोजक आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मित्रमंडळ मात्रेवाडी आयोजित भव्यदिव्य असं ओपन बैलगाड्याचं जंगी मैदान. आणि मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रुस्तुम हिंद केसरी बकासूर दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला 100 आणि 100% ह्या मैदानात पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपल्या बकासूरचा एक नवीन आणि टॉपचा पायरा आपल्याला 100% पाहायला मिळणार आहे आणि तो आपण आपल्यापर्यंत नक्कीच पोचवू. तर मित्रांनो ही अपडेट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जाता जाता सबस्क्राईब नक्की करा.